हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आहे रक्षाबंधन, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही इथं पाहू शकता आपण रक्षाबंधन स्पेशल इथं रेसिपी बनवत आहोत. आपण इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण इथं दूध आहे ना छानपैकी गरम करून घेतले. त्याच्यामध्ये 1 ते दीड लिंबू इथं आपण काय केलं, लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलाय. आता हे दूध जे आहे ना ह्याला फाडून घेतले आणि हो एका कॉटनच्या कपड्यात आपण इथं काय केलंय, गाळण ठेवले आणि गाळणवरती ना कॉटनचा कपडा हातरून घेतलाय. म्हणजेच इथं ना तो छेना आहे छानपैकी धुवायला येईल. म्हणजेच काय होतंय, की आपण ज्यावेळेस लिंबाचा रस ॲड करतो ना, त्यावेळेस काय होतं, की आंबटपणा राहतो. तर आपण ज्यावेळेस छेना ॲड करू ना कोणत्याही कपड्यावरती, तर त्यावेळेस काय करायचं, पुन्हा एकदा थोडंसं पाण्यावरती मध्ये ना धुवून घ्यायचं, जेणेकरून आंबटपणा निघून जाईल आणि जी रेसिपी बनवेल ती आपली फसणार नाही. तर तुम्ही इथं पाहू शकता, खाली मी छोटेसं एक भांडं ठेवलं, त्याच्यावरती गाळण ठेवली आहे आणि त्याच्यावर मी काय केलं, कॉटनचा कपडा हातरून जे आपण शेणा काढलाय त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर जेवढं पाणी आहे ना तेवढं सगळं काढून घेतले आणि राहिलेलं काही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी गाळणीवरती ठेवले. ह्याच्यावरती तुम्ही जर जड भांडं काही ठेवलं ना तर ते आहे तसं जेवढं काही पाणी आहे ते सर्व काही निघून जाईल. आता ह्याला आपण काय करायचं, जवळ-जवळ ना अर्धा तास असंच साईडला ठेवून देऊया. तर आपण काय करतो, जी रेसिपी बनवतो त्याची स्टफिंग बनवते. आता तुम्ही म्हणता स्टफिंग ही कशासाठी? तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर तुमच्या लक्षात येईल. आणि हो, आपल्या चॅनलला ना आता सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकही करून घ्या. तर तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले, थोडेसे काजू, बदाम, पिस्ता हे तर छोटे-छोटे कट करून घेतले. ते त्याच्यामध्ये एक अर्धा कप इतकाच आपण घेतलेला तर मिल्क पावडर इथे घेतलेली आहे. जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. थोडीशी ना इथं पिठी साखर मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर आणि हो, इथं मी ना जो कलर आहे पिंक कलर तर मी ॲड केलेला आहे. तुम्ही म्हणता ना कशासाठी? तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. थोडंसं दूध ॲड केले आणि दुधाच्या नंतर आपण काय केलंय, थोडंसं चमच्याच्या साहाय्याने एकसारखं मिश्रण तयार करून घेतले. पुन्हा हाताने आपण काय केलं, छोटे-छोटे असे बॉल्स तयार करून घेतले ते. आता हे बॉल्स कशा पद्धतीचे झालेत तुम्ही पाहू शकता आणि त्याला कलरही छान आलेला आहे. आता एका वाटीमध्ये काय करते, जवळपास आपण इथे घेतलेले आहे थोडेसे केसर आणि केसरमध्ये थोडंसं दूध ॲड केले. आपल्याला थोडंसं ना डिशला थोडीशी गार्निशिंग करायची आहे. त्यासाठी आपण काय केले, हे थोडंसं ना येलो कलर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असा सुरेख वाटतोय. आता हे साईडला ठेवून देऊया. अर्ध्या तासाच्या नंतर तुम्ही इथं पाहत असाल, की ही जी छेना आहे ना, खूप छानपैकी तयार झालेला आहे, म्हणजेच पनीर. तर तुम्ही पाहू शकता जवळपास मी चेक केलं तर खूप सुंदर आणि त्याचं पाणी जे काय आहे ना, सर्व काही निघून गेले. आता ह्याला काय करायचं, हाताच्या सहाय्याने ना सर्व काही फोडून घ्यायचे आणि कशा पद्धतीने झालं तुम्ही हे पाहू शकता. तर ह्याचं पाणी कुठंही शिल्लक राहिलेलं नाहीये. तर आपण तुम्ही काय करायचं, फटाफट आहे ना, हे जे पनीर आहे ते फोडून घेऊया. रक्षाबंधनासाठी तुम्ही आज कोणती रेसिपी बनवली तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर इथं पनीर जे आहे आपलं फोडून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे ना आपण काय केले, अर्धा लिटर इतकंच आहे ना इथं दूध गरम करून घेतलेलं आहे. आता ज्यावेळेस ह्याला उकळी आली ना त्यावेळेस मी काय केले, जे पनीर आपण फोडून घेतलेलं आहे ना ते ह्या दुधामध्ये ॲड केले. आजची रेसिपी ना म्हणजे व्हायरल मावा मिठाई आहे बरं का फ्रेंड्स. तुम्ही इथं पाहू शकता आपण काय केले, जे पनीर आहे दुधामध्ये ॲड केले. त्याच्यासोबतच इथं थोडीशी उकळी आल्याच्या नंतर आहे ना, तिथं मी थोडंसं काय केले, अर्धा कप इतकंच इथं मी घेतलेलं आहे मिल्क पावडर. तेही आपण काय करायचे, कमी गॅस करायचा आणि त्याच्यावरती ज्यावेळेस आपण हे ॲड केलं ना, की हे एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं. ह्याची गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे. थोडंसं दूध आटल्याच्या नंतर आपण हे इतकं ना, इथं घेतलेलं आहे 1 टेबलस्पून इतकंच इलायची पावडर आणि हो, साखरेची क्वांटिटी कमी ठेवली. ऑलरेडी आपण जी स्टफिंग बनवली ना, त्याच्यामध्येही साखरेचं प्रमाण आहे बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही इथं पाहत असाल, की आपण काय केले, जसं-जसं दूध आटायला सुरुवात झाली ना, तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की दूध तर आटायला सुरुवात झाली आहे. हो आणि छानपैकी ना गोळा तयार झालेला आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की दूध कुठेही शिल्लक राहिलेले नाही. मऊसूत आपला असा जी गोळा आहे ना तयार झालेला आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता ह्याला काय करायचंय, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने 10 ते 15 मिनिटासाठी ह्याला ना थंड होऊ द्यायचे. जेणेकरून आपल्याला ना मस्तपैकी पेढा बनवता येईल अशा पद्धतीने.
तुम्ही पेढा बनवा किंवा बर्फी बनवा आणि त्याच्यासोबतच तुम्ही लाडूही बनवले तर काही हरकत नाही. ह्या रेसिपीपासून आहे ना बरंच काही होऊ शकतं. पण मी आता ह्याचं ना मला पेढा म्हणजे सॉरी मला ना लाडू बनवायचे होते तर तुम्ही इथं पाहू शकता आपण काय केले, थंड झाल्याच्या नंतर मिश्रण एकसारखं तयार करून घेतले, हातावरती पसरून घेतले आणि कशा पद्धतीने पसरवते हे पण तुम्ही पाहू शकता. आता जी स्टफिंग आपण त्याचे छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेतले होते ना, ते आता ह्याच्यामध्ये ॲड करते आणि वरून जी आहे ना तर मावा कोटिंग करते. आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी ना आणि छानपैकी इथं लाडू आपला तयार झालाय. खूप सुंदरपैकी असे बरेच मी लाडू इथं तयार करून घेतलेले आहे. आणि आपली ही घरची रेसिपी आहे हेल्दी, पौष्टिक आणि हो, बाहेरच्या रेसिपीमध्ये काय होतं, की बरंच काही ना काही प्रॉब्लेम असतात. तर आपल्या हे घरच्या रेसिपीपासून आहे ना अजिबात काही होत नाहीये. आणि भावांसाठी अशी रेसिपी बनवल्यानं खरंच खूप आनंद होतो आणि तुम्ही ही रेसिपी कधी बनवली का? बनवली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर इथं माझे ना बरेच असे बॉल्स बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तर आपण इथं तुम्ही पाहिलं असेल, की एक-एक बॉल करून आहे मी सर्व काही एका प्लेटमध्ये काढून घेतले ते. आणि ज्यावेळेस आपण काय केले, केसर दूध आहे ना, त्याच्यामध्ये जे केसर आहेत त्याच्यावरती थोडेसे ना ॲड केलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे जे केसर दाणे आहेत ना, तेही मी इथं लावून घेतलेले आहे. तर किती सुंदरपैकी आपली रेसिपी तयार झाली. त्याच्यासोबतच इथं पिस्ता जे आहे तेही मी इथं लावून घेतले. आणि फायनली माझी रेसिपी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हो, बाय.